रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बोट नेक डिझाइन बघणार आहेत। त्यासाठी मी बॅकपार्ट अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। 7 इंच शोल्डर, 7 इंच मुंडा खोली, उंची प्लस 1 इंच मी अशा पद्धतीने माझं बॅक पार्ट जे आहे ते ब्लाउजचं तयार केलेला आहे। ठीक आहे, तर आपण जो काही बोट नेक बनवणार आहे तो आता आपण कॅनव्हासवर ड्रॉइंग करून घेणार, म्हणजे मी करून घेतलेला आहे। तर मी गडारुंदी 4 इंच घेतलेली आहे आणि वरचा जो काही बोट नेक असणार आहे तो 3.5 इंच उंचीला असणार आहे। 4 बाय 3.5 चा आपला हा वरचा काटकोन आणि त्याखाली मी 7.5 इंच मोजून घेतलेला आहे। बघा 7.5 इंच आणि कंटिन्यू 4 इंच आपण गडारुंदी घेतलेली आहे। अशा पद्धतीने माझी इथं कॅनव्हासवर मार्किंग झालेली आहे। आता मी काय करणार आहे, इथं आपण हा जो काही बोटनेकचा पहिला बोटनेकचा आकार दिलाय तिथं बंद घडीकडून आपण 1 इंचावर पॉइंट दिलेला आहे। त्या 1च्या पॉइंट पर्यंत आपल्याला वरचा बोटनेक ड्रॉ करायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने मी बोटनेक ड्रॉ करून घेतला। आता जो काही आकार मी हा बनवते तर मी याचा बघा, मला ब्रायडलने जो फोटो दिलेला आहे तो मी तुम्हाला साइडला कॉर्नर मध्ये लावून देते की अशा पद्धतीचा ब्रायडलने मला गळा बनवायला सांगितलेला आहे। तर मी तसाच प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला इथं पोस्टर पॅटर्न देखील बघायला मिळणार आहेत आपल्या अजून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण, आणि आज देखील जे पोस्टर पॅटर्न आपल्याकडे येतात कस्टमर्स आपल्याला सांगतात, तर नेमकं त्यांना कसं तुम्ही बनवू शकणार किंवा गळ्याचा आकार नेमका प्रॉपर कसा द्यायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ तसं पुढच्या येणाऱ्या सर्वच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर जो आकार मी दिला तो मी दोन्ही बाजूला ड्रॉ करून घेतला आणि आता या आकाराच्या बाहेर मी बरोबर 1.5 इंच अशी मार्जिन घेत एक्स्ट्राचं कॅनव्हास मी कट करून घेते। बघा, बाहेरील फक्त वेस्टेज कॅनव्हास जे आहे ते मी कट करते, आतमध्ये मी कुठंच कटिंग करून घेतलेली नाहीये। बघू शकता अशा पद्धतीचा आपला हा कॅनव्हासचा ठसा इथं तयार झालेला आहे। आता आपण याला अस्तरवर चिपकवून घेणार प्रेसच्या मदतीने आणि आजूबाजूने 1/2 इंच कापड राहू देत त्याला फोल्ड करणार आहेत। परफेक्ट फिनिशिंगसाठी तुम्हाला ह्या सर्व टिप्स फॉलो करायच्या आहेत। तर 1/2 इंच जो कापड आहे तो आपण असं फोल्ड करून घेणार। तर बघा, मी तुम्हाला सर्वच माझे जे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर मी तुम्हाला खरंच खूप महत्त्वाची अशी माहिती देते की जेणेकरून तुमच्या कामाला तुम्ही फिनिशिंग देऊ शकणार आणि तुम्ही घरच्या घरी राहून असे डिझायनर ब्लाउजांचा क्लास तुम्ही घरच्या घरी कंप्लीट करू शकणार। जे मी ॲडव्हान्स क्लासमध्ये शिकवते डिझायनर क्लासमध्ये माझ्या स्टुडंटला, ते तुम्हाला अगदी फ्री बघायला इथं मिळते। तर तुम्ही नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या। आजच्या ह्या ब्लाउज डिझाईनमध्ये मी तुम्हाला इनविजिबल बन लावायचे देखील दाखवणार आहे। जी दोरी आपण लावून घेतो ती बघा, मी बरोबर जिथं आपला वरचा बोटनेकचा आकार होता तिथं फोल्ड करत सहल पाडून घेतलेला आहे आणि एक चॉकचे निशाण मी या बाजूला तयार केलेला आहे। परत अजून मी सेंटर काढण्यासाठी सहल पाडून घेतला, फोल्ड करत प्रेस केलेला आहे कापडावर की एक मार्किंग मला मिळाली। आता इथून 1 इंच ह्या बाजूला आणि 1 इंच ह्या बाजूला, दोन्ही बाजूला 1-1 इंचावर मी पॉइंट लावले। तिथं मी ही दोरी अशा पद्धतीने अटॅच करून घेते। बघू शकता की जेणेकरून आता हा जो काही गळा आहे तो पॉइंटवाला तयार होणार आहे आणि तिथंच आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे। मग काय होतं अशा वेळेस जेव्हा आपण पॉइंटवाले गळे बनवतो तर दोरी असते आपली, दोरीवर सिंगल टाका बसतो, तर मग ती परफेक्ट पॉइंटवर लागत नाही, तर मग तिला आपण अशा पद्धतीने सेट आधीच करू शकतो। ब्लाउज पीसचा सीधा कापड आहे त्यावरती आता आपण अशा पद्धतीने हा जो काही ठसा आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार। व्यवस्थित त्याची उलट बाजू वरून दिसते, मी पिनांनी सेट केलेला आहे आणि दोऱ्या बघा मी आजूबाजूला दोऱ्या बरोबर काढून घेतलेल्या आहेत। आता जो काही पॉइंट दिलेला आहे मी 1 इंच वाला, तिथं बरोबर सुई आतमध्ये राहू द्यायची, परत फिरवायचं आणि संपूर्ण गळ्यावरती मी अशाच पद्धतीने टिप टाकून घेणार आहे। तर बघा, आता आपण आतील वेस्टेज जो कापड आहे तो कट करणार। बरोबर अगदी 1/2 इंचच मी त्याला कॅनव्हास असं राहू देते आणि व्यवस्थित असा
सावकाश आपल्याला आतील वेस्टेज ठसा कट करायचा आहे। तर हा जो काही शेप आहे तो आपण आपल्याला हव्या त्या मापात हव्या त्या कस्टमरसाठी बनवू शकतो, कमी जास्त साईज मध्ये। बघू शकता एकदम मस्त असा ठसा आपला निघाला। राऊंड शेप वरती तसंच जिथे पॉइंट आलेला आहे तिथे आपण कट लावून घेणार आणि आता आपल्याला हे जे काही कॉर्नर आहेत ते कॉर्नर बघा किती सहज पद्धतीने काढता येतील। आता तुम्हाला दाखवते मी, अगदी अलगद पद्धतीने आपल्याला हे कॉर्नर असे बाहेर काढता येणार आहेत। बघा एकदम मस्त असे कॉर्नर आपला बाहेर निघून आलेला आहे। दोरीच्या साहाय्याने आपण त्याला असं ताणून घेऊ शकतो आणि जी दोरी आहे आपली ती किती परफेक्ट अशी पॉइंटवर अगदी टोकावर आलेली आहे। एवढं प्रोफेशनल टाइप फिनिशिंग तुम्हाला देखील नक्कीच जमणार आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने काम करणार। तर तुम्हाला एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग यायला हवी, ह्यासाठी तुम्हाला जे आहे ते व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचे असतात की जेणेकरून तुम्हाला सर्व ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि त्याच महत्त्वाच्या असतात ज्या की तुम्ही बघत नाही, कदाचित तुम्ही स्किप करत असणार, तर मग तुमचं महत्त्वाचं पार्ट मिस होत असेल आणि मग इथं कुठं तुमच्या फिनिशिंगला थोडीफार कमी अजून येऊ शकते। आता बघा ही ब्रॉडवाली लेस मी घेतलेली आहे, ह्या लेसवरती स्टोन आहेत लावलेले। तर लेस लावत असताना केव्हा आपण ब्रॉड लेस लावतो आपण, आता ही जी लेस आहे त्याची रुंदी 1/2 इंच आहे। मी बाहेरच्या बाजूने सर्वप्रथम बाहेरच्या बाजूने टिप टाकते। इथं पॉइंट वरती मी बरोबर प्लेट घेतलेली आहे। प्लेट घेत असताना जो काही पार्ट आपला स्टोनवाला फुलं खाली जात आहेत तिथले स्टोन मी काढून घेतले आणि अगदी सांभाळत सावकाश मी इथं टिप टाकून घेते की जेणेकरून सुई तुटायला नको, स्टोनवरती सुई जायला नको याची काळजी घेत मी अगदी स्टोनच्या खालून अशी टिप टाकून घेते। बघा आता अजून व्यवस्थित दिसेल। याच्यामुळे काय होत असतं की आपल्या कामाला खूप सुंदर फिनिशिंग मिळते आणि राऊंड शेप वरती आकारावर जो काही आकार आपला आहे त्या आकारावर आपल्याला लेस एकदम सहज पद्धतीने लावता येते जेव्हा तुम्ही त्या लेसवरती बाहेरून टिप टाकत असणार तेव्हा। जर आता ह्या गळ्याच्या आकारावरती तुम्ही लेस लावत असताना डायरेक्टच सुरुवात केली असती म्हणजे आतल्या बाजूने तुम्ही टिप टाकून घेतली असती तर ही लेस बाहेरच्या बाजूने आपल्याला हवी तेवढी पसरट झाली नसती आणि मग जो बॅक पार्ट आहे तो असा खेचला जातो, ताणला जातो आणि मग असे चुरगळल्यासारखा होतो, चून पडतात ठिकठिकाणी। तर अशा पद्धतीने फिनिशिंग मग तेव्हा येत नाही ज्यावेळेस आपण पुढूनच टिप टाकून घेतो। आता मी मागच्या बाजूने टिप टाकते लेसवर, म्हणजेच माझी पुढच्या बाजूने लेस ओपन आहे, ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवते। स्टोन आता इथं प्लेट खाली येणाऱ्या पार्टवर जे स्टोन होते ते स्टोन मी काढून घेतलेले आहेत। व्यवस्थित पॉइंट घेत जेवढं फिनिशिंगने आपण गळा ड्रॉइंग करून घेतला तेवढाच फिनिशिंगने आपल्याला त्याला बॅक पार्टवरती स्टिच करायचा असतो आणि त्यानंतर पलटवून देखील एकदम छान पद्धतीने पलटवून पण घ्यायचा असतो। बघा आता मी बाहेरील बाजूला टिप टाकते, तर नंतर आपण बाहेरील बाजूला टिप टाकू शकतो। म्हणजे बाहेरील बाजू आता ही जी आहे आतील बाजू गळ्याकडची इथं हव्या तशा बरोबर ऑटोमॅटिक आपल्या प्लेट्सला म्हणजे आपली जी लेस आहे त्याला छोट्या छोट्या प्लेट्स अशा पडतात, म्हणजे न कळतच आपली लेस जी आहे त्याशी इथं बरोबर व्यवस्थित अशी आकारात येत असते। वाव, किती सुंदर असा गळा मी तुम्हाला तयार करून दाखवला। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।